आजही तशीच परिस्थिती आहे की जर आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीची साथ दिली तर या खऱ्या अर्थाने म्हणजे जी बोललं जातं की घड्याळ तेच पण दिशा नवी, वेळ नवी, तर त्यासाठी ही वेळ आलेली आहे आपल्याकडे आणि आपण खऱ्या अर्थाने आपले जे या व्यासपीठावर बसलेले जे आपले उमेदवार आहेत त्यांच्याकडे एक आशेची किरण तुम्ही आशेच्या किरणाने तुम्ही पाहू शकता. ते खरंच काम करणारे लोक आहेत आणि आम्ही खरंच काम करणारे लोक आहोत. आम्हाला कुठल्याही क्रेडिटची किंवा कशाची आम्हाला अपेक्षा नसते. आम्ही आधीच सांगितलं की निष्काम भजनी भगवंत जोडे या भावनेतून काम करत असतो. आम्हाला माहिती आहे की जर आम्ही कुठल्या नागरिकाचं काम केलं तर त्या नागरिकाच्या ज्या मनामधून किंवा ज्या भावनेतून एक आशीर्वाद निघतील त्या आशीर्वादाचे तुम्ही सहभागी होणार किंवा साक्षी होणार किंवा तुम्हालाही ते आशीर्वाद मिळणार आहे. तर अशा पद्धतीचं जे आमचं पॅनल आहे त्या पॅनलला भरघोस मताने निवडून द्या. येत्या 15 तारखेला घड्याळासमोरील 4 बटन दाबून आमचं पॅनल विजयी झालेलं आहे. कारण का विरोधकांनी ज्या पद्धतीने त्यांची भाषणं असतात जाहीर सभेमध्ये त्यांच्या भाषणावरून असं लक्षात येतं की हे पॅनल विजयी झालेलं आहे. आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की येत्या 15 तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून आमच्या 4ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या ही विनंती करतो. काही कामं आम्ही हेच नाही सांगत की आम्ही 100% कामं केलेली आहेत, पण कामं केलेली आहेत आणि जी राहिलेली कामं आहेत ती कामं आम्ही करणार, नक्की करणार एवढं आश्वासित करतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, अस्सलाम वालेकुम. धन्यवाद. धन्यवाद दादा. गेल्या अनेक दिवस विद्या मॅडम रशीद यांच्याबरोबर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपतींना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन, शाहू फुले आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये ठाणे महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणुकीसाठी प्रचारसभा आयोजित केलेली. या सभेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर, वेळ कमी आहे थोडं सांभाळून घ्या. तसेच समोर बसलेले माझे माता भगिनी बंधूंनो, निष्काम भजने भगवंत जोडे या भावनेतून आम्ही काम करतो. आपल्याला सांगू इच्छितो की ठाणे महानगरपालिकेमध्ये आम्ही काम करत असताना 2017ला आपण या 31 नंबर प्रभागातून प्रचंड बहुमताने निवडून दिलं. 2017 ते 2020 पर्यंत जो काही निधी मिळाला त्या निधीच्या माध्यमातून प्रभागातील कामं करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2020ला कोरोना महामारी आली आणि त्या कोरोना महामारीमध्ये ज्या पद्धतीने प्रभागातील कामं करण्यासाठी किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी जो निधी मिळाला पाहिजे होता तो निधी मिळाला नाही. कारण जी कोरोनाची महामारी होती त्या कोरोनाच्या महामारीमध्ये हॉस्पिटल्स बनवणे, रुग्णांसाठी रुग्णसेवा उपलब्ध करून देणे या बाबींसाठी तो सर्व निधी वळवला होता, डायव्हर्ट केला होता. त्यामुळे त्या कालावधीमध्ये आम्हाला जी कामं करायला पाहिजे ती करताना आली नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या मित्रांनी सांगितलं की ही कामं झालेली नाही. खरी गोष्ट आहे. पण त्यानंतर आमची नगरसेवकची मुदत संपली 5 मार्च 2022ला. काही लोक तुम्हाला सांगतो की काही म्हणजे पदावर असताना सुद्धा कामं करू शकले नाहीयेत. पण 2022 ते 2026 पर्यंत 2025 पर्यंत या 3 वर्षामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने जी आमदारांच्या माध्यमातून कामं व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये. का? यापूर्वी
आमदार फक्त नगरसेवकांची जी कामं असायची त्या कामांचे नारळ फोडण्यासाठी यायचा आणि त्याच कामांचे आमदार निधीच्या माध्यमातून परत बिल काढण्याचं काम करायचं. ठीक आहे, मला कोणावर टीका करायची नाहीये, पण इथे ज्या पद्धतीने जातीवादाचं विष पेरलं जातं, तर माझे बंधू इक्बाल भाई यांनी सांगितलं की इथून यांना हद्द पार करायचंय. म्हणा सांग बा रावणा काय झाले, एकच मात्र ते सर्व राज्य बुडाले. म्हणजे एक अहंकारी माणूस असतो, त्या माणसाचा अहंकार कसा संपतो हे सर्व आपल्याला माहिती आहे. 2022 नंतर 2024 आला. 2024 मध्ये नजीमुल्ला यांनी विधानसभेसाठी निवडणूक लढवली. ते निवडणूक पराजित झाले निवडणुकीमध्ये, पण ते मागे हटले नाहीये. ते 2024 ते 2025 पर्यंत त्यांनी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तसेच अजितदादा यांच्या माध्यमातून निधी आणला आणि मुंबईमध्ये बरीचशी अशी कामं आहेत की ती करण्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आणि ती कामं झालेली आहेत आणि काही कामं सुरू आहेत. तर अशा पद्धतीची जी कामं आहेत ती सुरू आहेत आणि खऱ्या अर्थाने अडसुळे आमचे रुपेश अडसुळे आमचे मित्र आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. या आंबेडकर नगरामध्ये त्यांचं चांगलं कार्य आहे. ते प्रत्येक कार्यासाठी आमच्या समाजातील नागरिकांसाठी ते झटत असतात. असे कार्यकर्ते आता मी पाहिलं की हा मंच म्हणजे साध्या कार्यकर्त्यांचा मंच आहे. मी एक छोटा कार्यकर्ता आहे आणि आपण पाहिलं असेल की आदित्य भगत, ज्याला आम्ही कधी समोर कधी बोलताना पाहिलं नाही, पण तो या मंचावरतून येऊन त्यांनी चांगलं भाषण केलं, चांगलं तुम्हाला मार्गदर्शन केलं. तर म्हणजे असे कार्यकर्ते तयार करण्याचं आम्ही काम करत असतो. एक कार्यकर्ता जो असतो त्या कार्यकर्त्याला सन्मान देण्याचं आमच्या मार्फत काम केलं जातं. या आंबेडकर नगरमध्ये किंवा संजय नगरमध्ये ज्या पद्धतीने जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे तो त्या पाण्याचं दुर्भिक्ष दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. तुम्हाला एक सांगू इच्छितो की पेट्रोल पंपाच्या इथे ते भोलानाथ तबेला आहे, त्या तबेल्याच्या वरती त्यांची आम्ही जागा पाहिलेली आहे आणि त्या जागेवरती मोठी टाकी बांधण्याचं आम्ही एक स्वप्न पाहिलेलं आहे आणि ते स्वप्न आम्ही साकार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आमच्या पॅनलच्या माध्यमातून. इथे आपल्याकडे जे मतं मागायला येतात ते 2000 सालाच्या आधी त्यांनी जी काही कामं केली असतील, मला नाही माहिती कोणती कामं केलेली आहेत, पण ती कामं 10 वेळा तीच कामं सांगण्याचा प्रयत्न करतात. अरे ठीक आहे, तुम्ही कामं करता, माझं काय म्हणणं नाही, तुम्ही केली, चला मी मान्य करतो, पण तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या ज्या रोजच्या ज्या गरजा असतात किंवा रोजचे जे काही त्यांची अडचणी असतात त्यासाठी तुम्ही उपलब्ध कुठे असतात? फक्त इलेक्शन आलं की तुम्ही तुमचं कार्यालय संबंधित जो वॉर्ड असतो त्या वॉर्डामध्ये तुम्ही कार्यालय सुरू करता 6 महिने आधी आणि नंतर निवडणुकीसाठी लोकांकडे जाता आणि मग लोक तुम्हाला कुठल्या पद्धतीचं वागणूक देतात आणि कुठल्या पद्धतीने तुम्हाला मतदान करतात हे त्यांना जाणीव असताना सुद्धा पण ते अशा पद्धतीचे निवडणूक लढवण्यासाठी उपलब्ध होतात. तुम्ही खऱ्या अर्थाने जर नागरिकांची कामं करायची आहेत, नागरिकांना ठीक आहे ही सार्वजनिक कामं जी असतात ती कामं तर होतच असतात, पण खऱ्या अर्थाने नागरिकांना वेळेला उपलब्ध होण्यासाठी जो माणूस उभा असतो त्याच माणसासाठी खऱ्या अर्थाने ही जनता ही त्यांच्या पाठीशी उभी राहत असते. आपल्याला एक अजून गोष्ट सांगू इच्छितो की विकासाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये क्लस्टर योजना सुरू झालेली आहे आणि या क्लस्टर योजनेचं खऱ्या अर्थाने आपण रूप पाहायचं असेल तर वागळे स्टेटमध्ये सुरू झालेली आहे ही क्लस्टर योजना आणि ती क्लस्टर योजना मुंबईमध्ये पहिला आणण्याचा जो मान आहे, जो सन्मान आहे तो आमच्या संजय नगर आणि कोलीवाड्यासाठी आणलेला आहे. भविष्यात हा जो URP आहे या URP साठी आमचा प्रयत्न असणार आहे. जो बाबासाहेब आंबेडकर आणि जो सोनाजीनगर या बाजूचा एरिया आहे शंकर मंदिर परिसर, त्या परिसरासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि हे काम करण्यासाठी आम्हाला आपली ताकद, आपली गरज आहे. कारण का 15 तारखेला ज्या निवडणुका होत घातलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये आमच्या मनीषाताई पवार
ज्या की प्रवीण पवार यांच्या मिसेस आहेत, त्यांच्या घरवाली आहेत, त्या अंगणवाडी सेविका, सॉरी त्या अंगणवाडी मदतनीस, त्यांना सेविका बोललं तर राग येतो, त्यासाठी ठीक आहे, सेविका म्हणजे चांगलं ना असतं, मदतनीस म्हणजे मदतनीसही चांगलं आहे. तर त्या मदतनीस होत्या आणि त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि यापूर्वी त्या अंगणवाडीच्या माध्यमातून समाजसेवा करत होते. समाजामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान होतं आणि खऱ्या अर्थाने ती या बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये ती मोठी झालेली आहे. बरोबर आहे का? तर तिला आपण लहानाची मोठी झालेली पाहिलेली आहे आणि त्यानंतर ती सासरी जेव्हा गेली, तिचं सासरी बाजूलाच आहे. तसं प्रवीणचं घर इथं दोघांना बाजूलाच आहे ना, पुढे गेलं की प्रवीणचे काका राहतात. तर ती आमच्या सम्राटनगर मध्ये गेलेली आहे. तसं काही लांब नाही, हा एकच प्रभाग आहे, तिला संपूर्ण प्रभागाची जाण आहे. प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत त्या संदर्भात तिला चांगली माहिती आहे. तर ज्यावेळेस आम्ही प्रचाराला फिरतो तर त्यावेळेस तिची चर्चा करताना जाणवतं की ती एक चांगली नगरसेविका होऊ शकते आणि सभागृहात चांगला आवाज उठवू शकते, हा माझा विश्वास आहे. खऱ्या अर्थाने प्रवीण पवार ज्यावेळेस आमच्याकडे आले आणि त्यांचे खरे जे पाठीराखे आहेत, प्रणय 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 म्हणजे लय डाकू माणूस आहे. त्याच्यानंतर बापू मकरे साहेब, बापू मकरे साहेब म्हणजे ते पडद्यावरचे हिरो आहेत. हे सगळं त्यांनी घडवून आणलं, चांगली गोष्ट आहे. एक चांगला कार्यकर्ता जर त्याला सन्मान मिळत असेल आमच्याकडून आणि खऱ्या अर्थाने कुठली अट न ठेवता त्यांनी आमच्याकडे जे आमच्या बरोबर राहण्याचं किंवा आमच्या बरोबर जे कार्य करण्याचं त्यांनी ठरवलं आणि तो आमच्याकडे आला. मोरेश शेठ यांच्याशी बोलले आणि मोरेश शेठनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही येत असाल तर आमची चांगली आनंद आहे, तुम्ही जर समाज कार्यासाठी आमच्याकडे येत असाल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही या. त्याच्यानंतर माझं बोलणं झालं, आम्ही त्यांना स्वीकारलं. माझी विनंती आहे की आपणही त्यांना स्वीकारा. या ठाणे महानगरपालिकेच्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये चांगलं भरघोस मताने त्यांना निवडून देण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला. त्यानंतर आमच्या दुसऱ्या ज्या आहेत बहिणी रिधताई रशीद, त्या खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांच्यावर ज्या पद्धतीने जे अन्याय झाला, ज्या पद्धतीने या आमदाराकडून त्यांच्यावरती अन्याय झाला, या अन्यायाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने जर कोणाला जास्त कल्पना असेल तर आमच्या उत्तर भारतीय ज्या महिला आहेत, उत्तर भारतीय ज्या भगिनी आहेत, त्या भगिनीला जास्त जाणीव आहे की त्यांच्यासाठी त्यांनी खूप काही करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने म्हणजे हे काम आमचं होतं. छठ पूजेचं जे तलाव सुशोभीकरण वगैरे आम्ही करून दिलं, शंकर मंदिर तलाव. पण खऱ्या अर्थाने तिथे छठ पूजेचा एक कार्यक्रम जो व्हायला पाहिजे होता मोठ्या प्रमाणात, तो कार्यक्रम आम्ही करू शकलो नाही. पण ही गोष्ट एक जी शेरणी म्हणून तिला सांगण्यात आलं की ती शेरणी, तर त्या शेरणीने ती गोष्ट हेरली आणि खऱ्या अर्थाने त्या उत्तर भारतीय, बिहारी, छत्तीसगड येथील महिलांना आणि पुरुषांना एक मान देण्याचा तिने काम केलं. त्याबद्दल मी तुम्हाला एक विनंती करतो की त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजे. छठ पूजेच्या माध्यमातून त्यांनी छठ मैयाला त्यांनी तिथे एक चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म दिला आणि सगळे आमच्या बिहारी, उत्तर भारतीय आणि छत्तीसगड येथील महिलांनी एक चांगला, आता 2 वर्ष झाली, 4 वर्ष झाली या कार्यक्रमाला. सतत त्या कार्यक्रमात छठ पूजेचा चांगला कार्यक्रम असतो आणि मोठ्या प्रमाणात चांगले कलाकार आणले जातात आणि तिथे एक चांगला भक्तीचा संगम जुळून येतो. अशा पद्धतीच्या कार्यकर्त्या आमच्या रिझर्वेशन हे कार्य करत असताना त्यांच्यावर एक खूप मोठा प्रसंग आला आणि त्या प्रसंगाच्या नंतर त्यांच्यावर अनेक प्रसंग आले. त्यांना खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आमदारच्या माध्यमातून, पण त्या जराही डगमगल्या नाहीयेत. त्यांना जिथे माझी गरज पडली त्यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि खऱ्या अर्थाने एक कार्यकर्ती म्हणून ती संजय नगर मध्ये एक चांगलं काम करते. संजय नगर मध्ये आपण पाहिलं ज्या पद्धतीने मी जे आमच्या कोलिवाड्यामध्ये जेव्हा मी प्रचाराला जातो डोर टू डोर मध्ये, प्रत्येक घरामध्ये मी जात असताना दरवाजा उघडल्यानंतर सांगतात की दादा आई आहे.
तर अशा पद्धतीचं जेव्हा मी संजयनगरमध्ये या भागामध्ये फिरत असताना मला जाणवलं की प्रत्येक घरामध्ये जेव्हा मी दरवाजा उघडला जातो हृदयाकर्षित मॅडमना बघितलं जातं, त्यानंतर ते एक चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स तिला दिला जातो, तिचा एक सन्मान चांगला केला जातो. तर अशा पद्धतीचे कार्यकर्ते जे आमच्या बरोबर आहे ती महासभेत चांगली आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांना वाचा फोडू शकते हे मी आपल्याला सांगू इच्छितो. त्यांच्यासाठी आपले आशीर्वाद हवे. त्यानंतर आमच्या जे मागच्या ज्या 2012 मध्ये निवडणुकीला उभे होते पण काही मतांनी ते पराभूत झाले होते. त्यानंतर 2017ला त्यांनी पराभूत केलं होतं, त्यांनाच पराभूत करून ते इथे निवडून आले आणि खऱ्या अर्थाने इथे जी तरुण पिढी होती इथे तरुण पिढीला न्याय देण्याचं काम यांच्या माध्यमातून सुरू आहे. आज मी बघतो की ज्या पद्धतीने मी प्रचाराला फिरत असताना सम्राटनगर असू दे, ठाकरपाडा असू दे किंवा आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नगर असू द्या किंवा संजय नगर असू द्या, येथील जे तरुण होतकरू मुलं आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मोरेश्वर किल्ल्याच्या माध्यमातून होत आहे. मोरेश्वर शेठ यांचं आणि ते मोरेश्वर सांगतो की मला शेठ नका बोलू, तरी ती सगळी मुलं त्यांना शेठ बोलतात. का तर तो बोलतो, मी बोलतो का बोलताय, तर तो बोलतो मनाचा खूप दिलदार आहे बोलतो, म्हणून आम्ही त्यांना शेठ बोलतो. तर असे मला खूप अभिमान वाटतो की आमचा जो बंधू आहे लहान बंधू तो आमच्या पावलावर पाऊल टाकून समाजसेवेची कामं करतो. मी पहिल्याच सुरुवातीला सांगितलं की निष्काम भजने भगवंत जोडे या भावनेतून आम्ही काम करतो. म्हणजे आम्ही कोणावर टीका करण्यासाठी इथे आलेलो नाहीये, पण काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण यापूर्वी ज्या 16 वर्षापूर्वी ज्या आमदाराला आपण निवडून दिलं पण त्यांनी कुठल्या पद्धतीचं काम या ठाणे महानगर नगरपालिकेचे नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून जी कामं व्हायची ते कामांचं क्रेडिट घेण्याचं काम फक्त या माणसाने केलेलं आहे. आपण ही 3.5 वर्ष जी प्रशासकीय राजवट होती ठाणे महानगरपालिकेची त्या प्रशासकीय राजवटीमध्ये नगरसेवक नसताना आम्ही कामं करून दाखवली अजितदादा आणि श्रीकांत शिंदे यांच्या निधीच्या माध्यमातून. पण या माणसाने त्या 3 वर्षामध्ये कुठलाही नारळ फोडलं नाहीये, कारण का त्याच्याकडे जे नगरसेवक होते ते सगळे नगरसेवक गेले होते. तुम्हाला सांगतो या माणसामुळे मी सांगितलं आधी की मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. तर हे राज्य बुडण्याची ही वेळ आलेली आहे. कशी काय, तर आपण पाहिलं असेल की यांच्या बरोबर जे पक्ष होता त्या पक्षामध्ये गणेश नाईक, प्रताप सरनाईक,